लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। करमतांड्यावर गावठी हातपट्टी दारूवर पोलिसांचा छापा। सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना, एकास केली अटक। सोनपेठ तालुक्यातील करमतांडा येथे 20 मार्च रोजी पोलिसांनी गावठी दारू व गावठी हातपट्टी दारू तयार करणाऱ्या शेतात पोलिसांनी छापा मारला। या छाप्यात लोखंडी टाक्यात 5000 रुपयांची 50 लिटर दारू आणि 5250 रुपयाचे 150 लिटर रसायन नष्ट केल्याची घटना समोर आली। रामा रूपसिंग राठोड याच्यावर सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। मौजे करमतांडा तालुका सोनपेठ येथील भगवान थावरू पवार यांच्या शेतात जाऊन छापा मारला असता पोलीस आल्याची चाहूल लागल्याने इसम रामा रूपसिंग राठोड राहणार करमतांडा हा पोलिसांना पाहून तेथून पळून गेला। पोलिसांनी सदर ठिकाणी पाहणी केली असता इसम रामा रूपसिंग राठोड हा भगवान थावरू पवार यांच्या शेतातील मोकळ्या जागेत मानवी आरोग्यास अपायकारक असणाऱ्या रसायनापासून गावठी दारू बनवत होता। सदर ठिकाणी एका प्लास्टिकच्या कॅनमध्ये व लोखंडी टाक्यांमध्ये 5000 रुपये किमतीची 50 लिटर तयार असलेली गावठी हातपट्टीची दारू व 5250 रुपये किमतीचे 150 लिटर केमिकल युक्त रसायन मिळून आलं। त्यावरून पोलिसांनी तपासणी कामे आवश्यक असलेले केमिकल व गावठी दारू पंचासमक्ष जप्त करून उर्वरित गावठी दारू व केमिकल जागीच नष्ट केलं। त्यानंतर पोलीस अंमलदार श्री पोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इसम नामे रामा रूपसिंग राठोड याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन सोनपेठ येथे कलम 328 भारतीय दंड संहिता सह कलम 65 क महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस स्टेशन सोनपेठ येथील अधिकारी करत आहेत। सदरील कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरासे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम चिट्टेवार, पोलीस हवालदार कांबळे, रोडे, गजेंद्र चव्हाण, हनुमंत पोळ यांनी पोलीस स्टेशन सोनपेठ येथील पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस हवालदार इंगळे व होमगार्ड मुलगीर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी सोनपेठ परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।